महात्मा फुल्यांनी शिवजयंती जनाजनामध्ये घराघरामध्ये साजरा करण्याचा जो हेतू समोर ठेवला होता, त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे घराघरामध्ये जनाजनामध्ये पोचावं हा त्याच्या मागे त्यांचा उद्देश होता। पण ते खोडून काढण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि आज आपल्याला असं सांगितलं जातं की शिवजयंती ही टिळकांनी कुठेतरी सुरू केली आणि त्यांच्या माध्यमातून ती घराघरात पोचली। तर हे षडयंत्र सुद्धा आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे। तरी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी सांगून ते एका विशिष्ट धर्माचे होते, एका विशिष्ट जातीचे ते होते आणि त्यांच्यासाठी फक्त त्यांचा हा लढा होता हे सांगितलं जातं, हे बिंबवलं जातं आणि धर्मांमध्ये जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून असंख्य कायदा आणि सुव्यवस्थेला निर्माण होतील असे प्रश्न उद्भवले जातात। सर्वांना जय भारत। मी प्राची दुधाने। आज पुन्हा एकदा आपण आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं जे आठवड्याचं प्रबोधनात्मक सदर वैचारिक वारसा आहे त्या माध्यमातून आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन चर्चेसाठी आलेलो आहोत। त्यासाठी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम स्वागत। आज आपण जो हा विषय घेणार आहे हा नक्कीच येणारा 19 फेब्रुवारी हा जो दिवस आहे जो आपल्या राज्यासाठी महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी एक गौरवाची बाब म्हणून आहे आणि हा आपल्या देशामधील एक महत्त्वाचा सण म्हणून एक उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो आणि ही 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सव। आज आपल्या ह्या सदरामध्ये आपण शिवजयंतीची सुरुवात छत्रपती शिवराय यांचं एक थोडक्यात कार्याचा आढावा आणि या अनुषंगाने आत्ताची जी काही स्थिती आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आहे मग ती राजकीय असेल किंवा सामाजिक असेल त्या माध्यमातून त्याविषयी आपण काही त्याच्यात चिकित्सक प्रश्न आपण इथे समोर मांडणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला काय बोध घेता येतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज भारतवर्षातील अद्वितीय महानायक या शीर्षकाखाली हा आपण विषय घेतलेला आहे। सर्वप्रथम शिवजयंतीची सुरुवात आपल्याला माहितीच आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून झाली। इथून मागे जे काही वर्ष होते म्हणजे मधला जो काही काळ होता छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मृत्यूनंतरचा ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी जी शोधून काढली, रायगडावरती ते गेले, जो काही तिथे प्रसंग घडला, कशा पद्धतीने तिथे असणाऱ्या एका ब्राह्मणांनी जी पूजा महात्मा फुलेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची केली होती ती फुलं पायाने लाथळून त्यांना तिथनं हुसकावून देण्यासाठी जो प्रयत्न केला होता ही घटना सर्वांनाच आपल्याला माहिती आहे। पण एवढ्यावरती खचून न जाता तिथून पुन्हा आल्यानंतर महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे ही घटना घडली तो काळ 1869 चा होता आणि 1869 नंतर 1870 साली महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये पहिली शिवजयंती साजरी केली। या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला असेल, भारताला असेल आणि एकूणच संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा नव्याने ओळख करून देण्याचं हे महान कार्य महात्मा फुले यांच्या हातून निश्चितच घडलेलं आपल्याला माहिती आहे। आज जर आपण ह्या विषयाचा कुठे मागोवा घ्यायला गेलो तर निश्चितच हे मान्य करणं आपल्याला भागच आहे की महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती पुण्यामधून सुरू करण्याचं कार्य हाती घेतलं होतं। पण कुठेतरी मध्यंतरीच्या काळामध्ये हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्याचं महात्मा फुल्यांनंतर लोकमान्य टिळकांनी सुद्धा केलं असा एक कुठेतरी विषय आपल्याला ऐकण्यात येतो। बऱ्याच ठिकाणी आपण गुगलला जरी आपण सर्च केलं तर महात्मा फुलेंनंतर लोकमान्य टिळक हे नाव तिथे पुढे येतं आणि त्यांनी सुद्धा शिवजयंती मोठ्या प्रमाणात समाजामध्ये रुजवण्याचं कार्य हाती घेतलं होतं हा उल्लेख आपल्याला दिसतो। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे षडयंत्र त्यांनी जे केलं होतं म्हणजे महात्मा फुल्यांनी शिवजयंती जनाजनामध्ये घराघरामध्ये साजरा करण्याचा जो हेतू समोर ठेवला होता त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे घराघरामध्ये जनाजनामध्ये पोचावं हा त्याच्या मागे त्यांचा उद्देश होता। पण ते खोडून काढण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि आज आपल्याला असं सांगितलं जातं की शिवजयंती ही टिळकांनी कुठेतरी सुरू केली आणि त्यांच्या माध्यमातून ती घराघरात पोचली। तर हे षडयंत्र सुद्धा आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे कारण
आज देखील आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, त्यांच्यानंतरचा संभाजीराजेंचा जो इतिहास आहे, हा मलिन करण्याचं जे कटकारस्थान आहे हे या सनातनी मनुवाद्या यांच्याच हातून हे घडलेलं आहे आणि आजही ते तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे भविष्यामध्ये कुठेतरी जो खरा इतिहास आहे, म्हणजे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले नसून टिळक आहेत, हे कुठेतरी बिंबवण्याचं काम यांच्या हातून आज ते पार पाडण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण आपण हे न होऊ देता हा खरा इतिहास आहे हा जतन केला पाहिजे आणि हा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण सांगत राहिलं पाहिजे. महात्मा फुल्यांनंतर जे काही हे शिवजयंती साजरं करण्याचा जो काही घाट त्यांनी घातला होता, तो कुठेतरी बंद करण्यासाठी पुन्हा एकदा ह्या सनातनी मनुवाद्यांनी आपली कंबर कसली होती. पण काही काळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांप्रमाणेच शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी होऊन साजरी करण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश देखील मिळाले. हे आपण आज जे शिवजयंती साजरी होत आहे ह्या माध्यमातून आपण निश्चितच पाहतो. पण जी शिवजयंती आज आपण साजरी करत आहोत ही कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या इतिहासातील कर्तृत्वाला साजेशी आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. आणि त्या अनुषंगाने आजची जी काही सामाजिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या माध्यमातून जी स्थिती उद्भवलेली आहे त्याचा आढावा आपल्याला निश्चितच घेणं आजच्या दिवसाला महत्त्वाचं आहे. तर आपण जो विषय आपण आजचा घेतला होता, छत्रपती शिवाजी महाराज भारतवर्षातील अद्वितीय महानायक. जवळपास 400 शतकां एवढा काळ लोटला तरी छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या ह्या तेजस्वी सूर्याच्या कीर्तीचे, कर्तृत्वाचे, धैर्याचे, वैचारिकतेचे, बुद्धिमत्तेचे, मातृपितृ व स्त्री सन्मानार्थ आचरणाचे, बळीराजाच्या हिताचे व असे अनेक पैलू लौकिक संपूर्ण पृथ्वी तलावरती व्यापलेले आपल्याला दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की अंगी 10 हत्तीचं बळ निश्चितच निर्माण होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक गुण जरी आत्मसात करता आला अथवा त्यांचा एक विचार जरी कृतीत आपल्याला उतरवता आला तरी आपण भरून पावलं समजावं. शिवाजीराजे केवळ अष्टगुण संपन्न होते म्हणणं चुकीचं ठरेल. कारण जसा भारत विविधतेने नटलेला देश आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज विविध गुणांनी संपन्न असे एक व्यक्तिमत्व होते. कोणताही लढा असो ते जरी कठोर आपल्याला भासले तरी प्रत्यक्षात मात्र लढ्यादरम्यान घेतलेले निर्णय त्यांचे हे पूर्वनियोजित होते व जनहिताचे होते. उदाहरण आपण सुरतेचा लढा हा जर आपण विषय पाहिला तर याच्यामध्ये स्वराज्य निर्मितीसाठीच हे केलेले एक त्याच्यातून तो एक घटना आपल्याला ती समजून येते. अनेक भरीव कार्य करत असताना स्वराज्याचा खजिना हा रिता होत होता. सुरत हे व्यापाराचे मोठे केंद्र होते. अनेक परकीय व्यापारीही तिथे व्यापार करत, म्हणून कमी वेळात जास्त लूट करण्याच्या हेतूने सुरत योग्य होते. पण या दरम्यान सर्वसामान्य जनतेचा छळ अथवा त्यांना कोणतीच इजा केली गेली नव्हती असे आदेशच शिवरायांनी आपल्या सैन्याला दिले होते. आता सुरतेचा लढा हा प्रसंग, ही घटना इथे नमूद करण्याचा हेतू इतकाच आहे की आज देखील महाराष्ट्राच्या बाबतीत जो गुजरातमधून द्वेष हा पसरवला जात आहे, जो महाराष्ट्र हा आमचा आहे किंवा मुंबई ही आमची आहे, हा ज्या गुजरातमधून ही भूमिका ही घेतली जाते, ही ह्याच अनुषंगावरती आहे की त्या काळामध्ये मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाखाली सुरत लुटलं होतं आणि याचं सुद्धा सल कुठेतरी आजही त्यांच्या मनात आहे. आणि ह्या माध्यमातूनच हे जे काही सनातनी मनोवादी विचार जे पसरवले जात आहेत त्याची ही भूमिका इथे लक्षात घेणं ही फार महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते. जे कोणालाच जमलं नाही ते शिवरायांनी प्रत्यक्षात उतरून दाखवले होते. जर शिवराय नसते तर स्वराज्याचं स्वप्नच राहिलं असतं व भारत आजही एखाद्या परकीय आक्रमणांच्या ताब्यात, पारतंत्र्यात गुलाम म्हणून दिसला असता. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा स्वराज्य निर्माण करून प्रथम उभारणारे व रयतेला गुलामगिरीतून मुक्त करणारे भारतवर्षातील अद्वितीय महानायक छत्रपती शिवाजी महाराज होय. शहाजीराजे भोसले व जिजाबाई यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती शिवबा यांचा जन्म झाला. पिता स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व माता स्वराज्य प्रेरिका जिजाऊ मासाहेब हे शिवरायांचे प्रथम गुरु.
स्वराज्य निर्मितीसाठी संकल्प करून व ध्येय मनी बाळगून राजमाता जिजाऊंच्या छत्रछायेखाली सर्व तयारीनिशी बाळ शिवबाला पुण्यात पाठवण्याचे कार्य असो अथवा शिवरायांना वेळोवेळी योग्य प्रशिक्षण व सूचना देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून बळ निर्माण करणे असो, शहाजीराजे यांनी सर्व जबाबदाऱ्या खुबीने पार पाडल्या होत्या. शहाजीराजे हे केवळ एक आदर्श राज्यकर्ते नव्हते, तर आदर्श पती व पिताही होते आणि पित्याचे हेच गुण शिवरायांमध्ये देखील उतरले होते. आता पुण्याचा हा प्रसंग आणि शहाजीराजे यांचा इथे हा उल्लेख करणं का आवश्यक आहे? कारण इतिहासाची जी भेसळ केली गेलेली आहे, ह्याच जी मनुवादी ही जी पिलावळ आहे किंवा ज्यांना छत्रपती शिवराय असतील त्यांचा जो इतिहास आहे, स्वराज्याची ज्यांना आतोनातच ज्यांना चीड आहे, यांनी जो इतिहास बदलण्यामध्ये हे जे काही आपलं याच्यामध्ये कसं योगदान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांच्यासाठी हा प्रसंग तो खोडून काढण्यासाठी इथं घेणं फारच गरजेचं होतं. याच्या मागचा हेतू आणि उद्देश जो हा असा आहे की ज्या पुण्यामध्ये आपण म्हणतो की असंख्य गोष्टी जेव्हा आपण मांडतो तेव्हा पुणे हे कुठेतरी ब्राह्मणांचं आहे जे बोललं जातं, ते हे पुणे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब यांच्या माध्यमातून वसलेलं आहे आणि आजही त्याच विचारांचं पुणे आहे. आणि याच पुण्यातून महात्मा फुल्यांनी प्रथम शिवजयंती साजरं करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता आणि ह्या पुण्याचं वैशिष्ट्य म्हणूनच हे इतकं आहे की ते फक्त एक ब्राह्मणांचं पुणे म्हणून ओळखलं जाऊ नये, तर हे कुठेतरी परिवर्तनवादी विचारांचं हे एक स्थान आहे, हे आपण इथनं समजून घेतलं पाहिजे. कारण या पुण्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंसह इथे आले होते त्यावेळेस पुण्याची अवस्था ही फार बिकट होती. ह्याच मनुवादी आणि सनातन्यांनी पुण्याचा कुठेतरी एक त्याचं जी काही इथली जमीन आहे ही जी सुपीक होती आणि हे जे काही पुण्याचं जे काही म्हणजे एक लौकिक त्याचं होतं हे कुठेतरी दाबून ठेवण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केला होता, त्यांनी इथे असा प्रचार प्रसार केला होता की जो कोणी ह्या भूमीमध्ये नांगरेल म्हणजे शेती करेल आणि ही सुपीक करण्याचा प्रयत्न करेल त्याचा वंशनाश होईल. आणि ह्याच अशा अंधविश्वासाला, रूढी परंपरांना इथे छेद देण्याचं कार्य जिजाऊंनी बाल शिवबाच्या हातून करून घेतलेलं आपल्याला दिसतं. अगदी सोन्याच्या नांगराने ही पुण्याची जी भूमी आहे ही त्यांनी नांगरून शिवबाच्या हातून घेतली होती. आणि आज जे पुन्हा आपण पाहत आहोत, जे विकसित हे शहर झालेलं आहे, हे फक्त त्यांच्या ह्या एका कृतीच्या आणि विचारांच्या माध्यमातून आपल्याला झालेलं दिसतं. आणि आजही ह्या अशा बुरसटलेल्या विचारांमध्ये आपल्याला अडकून ठेवण्याचं हे मनुवादी कारस्थान त्यांचं सुरूच आहे. तर याला कुठेतरी आपण बळी पडत असोल तर आपण हा विचार आणि इतिहासाच्या अनुषंगाने ह्या पाऊलखुणा ज्या आहेत या सुद्धा आपण कुठेतरी आपण त्याचं चिकित्सा आपण केली पाहिजेत. आणि जर त्यावेळेला हा विचार जिजाऊंनी जर केला असता की हे खरं आहे आणि त्यात जर त्या अडकल्या असत्या तर स्वराज्याची स्थापना ही तर दूरच आहे, पण पुणे हे सुद्धा एक लोकवस्ती म्हणून वसलं नसतं. हा आपण विचार याच्यातनं घेणं गरजेचं आहे. आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आपल्या संस्कारातून स्वराज्याला त्यांनी 2 छत्रपती बहाल केले होते. स्वराज्य निर्मिती सतत प्रेरणा ह्या जिजाऊ निर्माण करत होत्या आणि अशाच विचारांमधून त्यांनी हे कार्य आयुष्यभर त्यांनी पुढे सुरू ठेवलं होतं. मातृप्रेम, आदर व निष्ठेतून निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना ही जनसामान्यांमध्ये रुजवण्याचे प्रबोधनात्मक कार्य छत्रपती शिवरायांनी केले. माता व मातीच्या प्रती स्वाभिमान जागृत करून शेतकरी, कष्टकरी यांना स्वराज्याचे मावळे म्हणून त्यांच्या साथीने स्वातंत्र्याचा लढा शिवरायांनी उभारला होता. शिवरायांचं एक तंत्र होतं. त्यांनी प्रत्येक घरातून एक मावळा स्वराज्यासाठी यावा यासाठी प्रयत्न केला होता, कारण हा लढा त्यांना उभा करायचा होता. आणि या माध्यमातून त्यांनी स्वराज्याचा मावळा आणि ही जी काही लढा स्वराज्याचा होता तो निश्चितच उभा केला होता. 8 महिने युद्ध आणि 4 महिने शेती ह्या तंत्राच्या अंतर्गत त्यांनी हा इतका सुरेख असा हा स्वराज्याचा जो त्यांनी आलेख जो मांडला होता त्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी निश्चितच ते एक त्यांना फलदायी ठरलेलं होतं. आणि आज आपण बघतो छत्रपती शिवरायांचा जो मावळा होता, जो खरं तर प्रमुख शेतकरी आणि कष्टकरी होता, आणि ह्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आज काय हाल ह्या आत्ताच्या शासनाच्या दरम्यान होत आहेत हे देखील आपण पाहत आहोत. आणि हे सांगण्याचा उद्देश एवढाच की छत्रपती शिवरायांच्या नावावरती हे राजकारणी कुठेतरी सत्तेत येतात आणि त्यांच्या विचाराने आम्ही चाललेलो आहोत चालतात, पण हे त्यांच्या किती विरोधात आहे हे आपल्याला निश्चितच याच्यातून समजून येईल. शिवरायांचं स्वराज्य हे धर्माधिष्ठित नव्हते, ते लोककल्याणासाठी उभारलेले सुराज्य होते.
समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही अधिष्ठित हे स्वराज्य होते. शिवरायांचा लढा हा कोणत्या धर्माविरोधी नसून तो राजकीय लढा होता. स्वराज्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या तो असला तरी तो शत्रूच समजला जात होता. तो अफजल खान असो, कृष्णा भास्कर कुलकर्णी असो अथवा रांझाचा पाटील असो, हे स्वराज्याचे शत्रू होते व त्यांना शासन सारखेच होते. स्वराज्यात कोणत्याही जाती धर्मात विषमता नव्हती. शिवरायांचा मावळा हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार इत्यादींचा समावेश असणारा स्वराज्य ध्येय मनी बाळगून एकसंधपणे आपल्या माता व मातीच्या रक्षणाकरिता तो लढत होता. वाड्या वस्त्या गावोगावी स्वतः जातीने रयतेमध्ये जाऊन जिजाऊंनी आपला हा मावळा जागृत केला होता आणि बाल शिवबाला आपल्या ह्या सवंगड्यांसोबत एक फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन निश्चितच दिले होते. आपण असंख्य विषय इथं घेत आहोत आणि यामध्ये आपण एक धर्माविरोधी नसून त्यांचा हा राजकीय लढा होता. जेव्हा आपण हा मुद्दा इथे आपण घेतो त्यावेळेस पुन्हा एकदा आपण आजच्या जर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीकडे आपण जर डोकावून पाहिलं तर कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी सांगून ते एका विशिष्ट धर्माचे होते, एका विशिष्ट जातीचे ते होते आणि त्यांच्यासाठी फक्त त्यांचा हा लढा होता हे सांगितलं जातं, हे बिंबवलं जातं आणि धर्मांमध्ये जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून असंख्य कायदा आणि सुव्यवस्थेला निर्माण होतील असे प्रश्न उद्भवले जातात. आणि या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे व्यक्तिमत्व आहे हे कुठेतरी एक अगदी छोटं दाखवण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि ते नसून त्यांच्या खऱ्या इतिहासातून आपण जी ही नोंद आपण ह्या ज्या घेत आहोत तिथून आपण खरं तर हे शिकलं पाहिजे की खरा इतिहास काय आहे आणि आपल्याला दाखवल्या काय जात आहे. लढा नाहीतर गुलामगिरीची सवय लागेल या विचारातून शिवरायांनी रयतेच्या मनात स्वातंत्र्याची बीजं रोवली होती. मोगल असतील, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला होता. स्वराज्याचे व रयतेचे रक्षण या परकीय आक्रमणातून केले. रयतेवर कोणी परकीय हुकूम गाजवू नये, त्यांची लूट करू नये, गुलाम म्हणून त्यांचा वापर करू नये यासाठी शिवरायांनी त्या काळी कडक व ठाम भूमिका घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सैन्याची रचना देखील विचारपूर्वक केली होती. त्यांच्या सैन्यात गुप्तहेर, अंगरक्षक, पायदळ, घोडेदळ, किल्लेवरचे अधिकारी, नौदल इत्यादींचा समावेश होता. शिवराय सर्व धर्माचे सन्मान करते होते. सर्व धर्म समभाव अथवा मानवतेचे धोरण या आधारे त्यांनी स्वराज्य स्थापन केले. हेच धोरण प्रशासकीय, लष्कर, सैन्य नियुक्त्यांमध्ये त्यांनी अंगीकारले होते. त्यांचा स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य होते. स्वपराक्रमावर त्यांनी आपले राष्ट्र निर्माण केले होते. मी पुन्हा एकदा म्हणते, स्वपराक्रमावरती त्यांनी आपले राष्ट्र निर्माण केले होते आणि हे राष्ट्र हे रयतेचे राज्य, सुराज्य, स्वराज्य होते. हे कुणा एका विशिष्ट घटकाचे किंवा एका विचारांचे हे राज्य निश्चितच नव्हते. या राष्ट्रात लोकशाही नांदत होती. ते सार्वभौम होते. गुलामगिरीत खितपत पडलेल्या रयतेला त्यांनी स्वराज्य निर्मितीचा मार्ग दाखवला होता. शिवरायांनी सामाजिक व राजकीय क्रांती उभी केली होती. या विचारांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वराज्याचा मावळा या मातीतून घडवला होता, जो शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी मरायला, मारायला व बलिदान द्यायलाही तयार होता. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमानही होते. मग ते वेगवेगळ्या पदांवरती त्यांची नियुक्ती केलेली होती आणि ते विश्वासाने आणि एकनिष्ठेने हा सर्व काही कार्यभार जो आहे तो सांभाळत होते. महिलांचा अनादर होणार नाही याचीही दक्षता शिवाजी महाराज वेळोवेळी घेत होते. त्यांच्या छावणीत नर्तकी, मद्यालये आणि अंमली पदार्थांवरती कडक निर्बंध होते. अशी अनेक स्त्री सन्मानाची धोरणं शिवरायांच्या स्वराज्यात उदयाला आली होती. आता तुम्ही म्हणाल की दोन हे जे मुद्दे आपण इथे घेतलेले आहेत, म्हणजे एक मुस्लिम धर्मियांचा आपण इथे उल्लेख केलेला आहे आणि स्त्रियांचा, आणि ह्या स्त्रियांच्याच अनुषंगाने त्यांच्या छावणीमध्ये नर्तकी असेल, मद्यालय असतील किंवा अंमली पदार्थ यांना कडक निर्बंध होता. तर हे सुद्धा जर आपण आजच्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत जर आपण तुलना करून पाहायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या जात नव्हत्या त्या आज आपल्याला पुन्हा एकदा कुठेतरी त्याच गिरवताना आपल्याला दिसतायत आणि
अगदी हसत खेळत याला छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे गोंडस नाव त्याला दिलं जातं, पण जे विचार आणि जी कृती छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच अभिप्रेत नव्हती ती आज कुठेतरी आपल्याला विचारातून आचरणात उतरलेली निश्चितच आपल्याला पाहायला मिळते। शिवरायांनी आपल्या सैन्यात अनेक नियम घालून दिले होते, या नियमांची कठोर अंमलबजावणी होत होती। शिवराय हे याकडे स्वतः जातीने लक्ष देत होते। आपल्या सरदारांना त्यांनी लिहिलेल्या अनेक पत्रातून हे पुराव्यानिशी सिद्ध देखील झालेलं आहे। आपल्या सैन्याला सक्त ताकीद त्यांनी दिलेली होती। शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या भाजीच्या देठाला देखील त्यांनी धक्का लावू नये हे त्यांनी आधीच आदेश दिले होते। जी जिन्नस लागेल ती दाम मोजून घ्यावी हे त्यांनी आपल्या सैन्याला सांगितलं होतं। रात्री शेकोटी केली की तिची विल्हेवाट व्यवस्थित लावावी, अन्यथा एखादी ठिणगी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करेल, गाव वस्तीला धोका होईल, अशा अनेक बारीक सारीक बाबींकडे शिवाजी महाराज काळजीपूर्वक स्वतः जातीने लक्ष देत। या माध्यमातून इथे प्रजेची असणारी काळजी, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, महिलांबाबतची त्यांची जी काही दक्षता होती, ह्या सगळे जे त्यांचे काही गुण होते किंवा ज्या काही विचारांनी ते कृतीमध्ये ते उतरत होते हे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या ह्या इतिहासावरून आपल्याला ह्या घटनांवरून निश्चितच आपल्याला समजून येते। आणि आज जर आपण पाहिलं की शेतकऱ्याच्या त्या पिकाच्या किंवा त्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू नये जे शिवरायांनी हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य त्यांनी केलं होतं, जे त्यांनी पुराव्यानिश्चित आपल्याकडे ज्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि आज आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती सत्तेत बसणारे शेतकरी असेल, कष्टकरी असेल, महिला असतील किंवा इतर धर्मीय असतील यांच्या बाबत वागताना जो भेदाभेद निर्माण करण्याचं काम ते करतायत किंवा कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचाराने ते वागत आहेत हे अजिबात त्या स्वराज्याला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि कार्याला अभिप्रेत नसलेलं हे कार्य ते करत आहेत। पण आपण ह्या आधी ही माहिती जी शिवरायांची घेतली आहे त्यातून आपण समजून घ्यावं की सत्य काय आणि असत्य काय। चिकित्सक आपण बनलं पाहिजे, आपण डोळस निश्चितच झालं पाहिजे। याने त्याने सांगितलं म्हणून ऐकून आपण शिवरायांना अभिप्रेत असणारा विचार व कृती तर आपण दूर लोटत नाही ना, हा सर्वात महत्त्वाचा विचार आपण अंगीकारला पाहिजे। हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। शिवरायांचं स्वराज्य आणि सुराज्य या नावाखाली तुम्हाला आजचे शासक व प्रशासक गुलामगिरी व पारतंत्र्याच्या खाईत लोटत आहेत। शिवरायांचे हे विचार, शिवरायांची ही कृती आहे असं तुम्हाला सांगून, असं तुम्हाला भासून तुम्हाला वेगळ्याच मार्गाला घेऊन जाण्याचं हे फार मोठं षडयंत्र आज आपल्याला सातत्यात उतरताना दिसत आहे। शिवजयंतीच्या माध्यमातून सुद्धा तेच होत आहेत। शिवजयंतीच्या अनेक वर्षांपासून जे वाद निर्माण होत आहेत की तिथी आणि दिवसाप्रमाणे किंवा कुठल्या दिवशी ही शिवजयंती साजरी करावी, हा सुद्धा एक त्याच माध्यमातून कट हा निर्माण केला गेलेला आहे। पण असंख्य इतिहास तज्ञांनी जी काही माहिती आपल्या समोर सत्य इतिहासाच्या माध्यमातून मांडलेली आहे, 19 फेब्रुवारी हीच शिवजयंती म्हणून साजरी करावी आणि याच्यामध्ये कुठलंही दुमत आता आपण आपल्या विचारांमध्ये आपल्या कृतीमध्ये आपण आणू नये आणि ह्याच दिवशी सर्वांनी शिवजयंती साजरी करावी, ही एक या माध्यमातून विनंती आपल्या सर्वांना निश्चितच राहील। शिवरायांच्या विचारांचा कृतीचा वारस होण्यासाठी एक पाऊल आपण पुढे निश्चितच घेतलं पाहिजे। हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचा आहे। त्यांच्या विचार व कृतीने हा संपन्न झालेला आहे। त्यांचे योग्य ज्ञान घेऊन हा विचार पेरत राहणं हेच एका मावळ्याचं खरं तर परम कर्तव्य असलं पाहिजे। आज सत्तेत येणारे, राजकारण करणारे, समाज व्यवस्था कुठेतरी ढिसूळ करू पाहणारे, छत्रपती शिवरायांचं स्मारक आम्ही कोट्यावधीचं उभं करू हा एक प्रचार प्रसार करतात आणि त्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचं कारस्थान ते करतात आणि आज देखील त्या स्मारकाची पायाभरणी होऊन देखील ते स्मारक आपल्याला उभं राहिलेले दिसत नाही। ह्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा किती आदर आणि सन्मान हे लोक करतात हे देखील आपल्याला समजून येतं। अर्थात जे खरे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत त्यांचं जरी इच्छा त्यांची असेल की स्मारक छत्रपती शिवरायांचं उभं व्हावं, पण ह्या स्मारकाच्या ऐवजी
जर समाजात असणाऱ्या वंचित बहुजन समाजासाठी जर ते आर्थिक ती जी काही तरतूद आहे ही जर त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या येणाऱ्या भवितव्यासाठी जर ही तो निधी तो वापरण्यात आला, तर हा निश्चितच छत्रपती शिवरायांच्या जो काही त्यांचं अभिप्रेत त्यांचे विचार आणि कृती आहे त्याला तो साजेसा निश्चितच ठरेल. कारण रयतेसाठी आणि आपल्या लोकांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि हे विचार कुठेतरी आपण पुढे घेऊन जाणं हे निश्चितच महत्त्वाचं आहे. शेवटी जाता जाता आपल्याला पुन्हा एकदा एक कळकळीची विनंती आहे की जे सनातनी आणि मनुवादी छत्रपती शिवराय असतील किंवा इतर महानायक महानायिका असतील यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आजही जो खोट्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात, आपण त्याला बळी न पडता जो सत्य इतिहास आपल्या महानायक आणि महानायिकांचा आहे कुठेतरी त्याचा आपण ज्ञान त्याचं संपादन करणं आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ते सत्य इतिहासाच्या माध्यमातून हे आपण पेरत राहणं हे आपलं निश्चितच कर्तव्य आहे. आणि हाच कुठेतरी हेतू घेऊन आम्ही नेहमी आपल्यासमोर प्रबोधनात्मक सदर हे घेऊन येत असतो आणि त्या माध्यमातून आपण सर्व त्याचा लाभ घेत आहात, आपण त्याचा अनेक लोकांपर्यंत आपण ते पोचवत देखील आहात. या बद्दल निश्चितच आपल्या सर्वांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आणि येणारी शिवजयंती जी आहे ही केवळ फक्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन फक्त न होता छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांची जी काही कृती त्याला अभिप्रेत आहे ही जनसामान्यांमध्ये रुजवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मनामनामध्ये छत्रपती शिवराय आणि घराघरामध्ये शिवजयंती साजरी होईल असं निश्चितच हे एक आशा मी व्यक्त करते आणि आज इथेच थांबते. आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भारत.